पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी भरलेलं आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती अंधेरी पंप हाऊस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलंय। MMRDA कडून पश्चिम द्रुतगती महामार्ग याच्या खाली पंप हाऊसमध्ये नवीन सबवे बनवण्यात आलेला होता, मात्र या सबवे खाली 1 ते 1.5 फूट पाणी भरलेलं आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाला आहे। आपण आहोत सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी पंप हाऊसच्या ब्रिज जवळ। आपण पाहिलं तर पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली पंप हाऊसला हे नवीन MMRDA कडून सबवे बनवण्यात आला होता, मात्र तो सबवे पाणी खाली गेलेला आहे। 1 ते 1.5 फूट पाणी या ठिकाणी भरलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यामधून मोठी कसरत करावा लागत आहे। खरं तर आज सकाळपासून आहे या ठिकाणी पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे हा सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि या पाण्यामधून काही बाईक असतील, दुचाकी गाडी असतील किंवा रिक्षा असतील या बंद पडताना देखील दृश्यामध्ये पाहायला मिळतात। खरं तर या सबवे आहेत जे 2 ते 3 महिन्यापूर्वी नवीन बनवण्यात आला होता, मात्र नवीन सबवे बनवल्यानंतर देखील या ठिकाणी पाणी भरत असल्यामुळे स्थानिक आमदार आहेत ऋतुजा लटके यांच्याकडून जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये हा आवाज उचलला गेला होता। यावर कारवाई देखील करण्याची मागणी केली गेली होती, मात्र आपण दृश्यामध्ये पाहिलं तर पावसांमध्ये दोन्ही बाजूने सबवे खाली असेल किंवा सबवेच्या बाहेर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना या पाणीमधून मोठी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे MMRDA कडून या नवीन सबवेवर कामावर आहे तर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केला जात आहे। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।